NH News 24. आज आपण प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रवीण भाऊ सरोदे या ठिकाणी 16 क्रमांकातून विजयी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया की प्रभाग क्रमांक 16 मध्ये यांना कसं वातावरण राहिलं। सगळी एकदा पब्लिक दाखवा, सगळे बोटावर करा। बस बस हात खाली घ्या सगळे, काय सांगशाल तुम्ही या निवडणुकीचा श्रेय कोणाला देशाने विजयाचं काय गमक आहे आपल्या? प्रभाग क्रमांक 16 ही लक्षवेधी निवडणूक ठरलेली आहे। नगरपंचायत मधल्या या प्रभाग 16 साठी मला तिकीट नाकारल्याने ही जनता आणि प्रदीप भाऊ सरोदे यांनी जे आता परिश्रम घेतले, माझे मित्रपरिवार आप्तेष्ट सगळे युवक सगळ्यांनी जे कष्ट घेतले आणि जे लोकांनी मला भरभरून साथ दिली, त्यामुळे हे यश संपादित झालं। आपण गेल्या 40 वर्षापासून मोठी सामाजिक सेवा या ठिकाणी करत आहात। लोकांचे आपलं याची कामं जे असतील, रुग्णांचे कामं असतील, घरकुलाचा प्रश्न असेल, आता या वार्डामध्ये पिण्याचा पाण्याचा कठीण प्रश्न आहे। त्याच पद्धतीने बघितलं तर काही लोकांच्या नावावर जमिनी आहेत परंतु उतारे नावावर नाही आणि त्यामुळे त्यांना घरकुल मिळत नाही आणि जे काही शासनाची विविध योजना आहे हे लाभ मिळवण्यासाठी आपण आता नगरपंचायतच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत। काही निश्चित प्रयत्न करणार आणि जनता सोबत आहे। त्याच्यामुळे होणारे जे प्रयत्न असतील, जे समस्या असतील त्या शासन दरबारी मांडून त्याला निश्चितच उत्तर मी या जनतेच्या माध्यमातून देईल। लाडक्या बहिणींनी जे काही प्रेम आहेत ही अपक्ष उमेदवारावर आपल्या अपक्ष भावावर दाखवलेलं आहे, याच्या मागचं गमक काय? विशेष म्हणजे ही निवडणूक या जनतेने हातात घेतलेली होती। इथल्या आमच्या परिसरातल्या रहिवाशांनी सगळ्या लोकांनी हातात घेतलेली होती। प्रदीप भाऊंचं विशेष याच्यात लक्ष होतं। त्याच्यामुळे व्यक्तीकडे काही शासनाचे अधिकार नव्हते तरी सुद्धा त्या व्यक्तीने जनतेसाठी खूप काही केलं। जर त्या व्यक्तीकडे आता शासनाचे अधिकार येतील, काहीतरी करण्याचा थोडक्यात काहीतरी अधिकार असले तर ते खूप काही करतील। हा म्हणजे नगरपंचायतचं ते कुठलंही आपल्याकडे पद नसताना आपण या ठिकाणी रुग्णसेवा असेल, या ठिकाणी वार्डातील लोकांची जी काही प्रश्न आहेत, समस्या जी आहेत, ही शासनाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली। तुम्हाला असं वाटतं का? आप्पा सदैव आप्पा सदैव पाठीशी, म्हणजे कुठलं सुख दुःख असलं प्रभागामध्ये आप्पा सुखदुःखात असतात, सगळीकडे आप्पा उभे असतात। ओके, प्रभागातून तुम्ही कोणाला इथे विजय झाला? इथं विजय आपणला झाला, प्रवीण आप्पा सरोदे। गुरु, आपण काय सांगणार या विजयाचं गमक काय असेल? आप्पानी आमच्या गल्लीत आज निवडून आले, आम्हाला खूप आनंद झाला आणि आप्पाच्या माग आज बी येत उद्या बी या। बर, तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत त्या आप्पा सोडून तुम्हाला असं वाटतंय? पाण्याची समस्या आहे आमची। पाणी म्हणजे किती समस्या या ठिकाणी? आता सगळ्यांना मला असं विचारायचंय की जागा आहे पण ती शासकीय जागा आहेत, या ठिकाणी उतारे मिळण्यासाठी आणि घरकुलाचे लाभ आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, आता आपल्याला त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आप्पा या ठिकाणी प्रयत्न करतील असं वाटतं? म्हणजे कालही आप्पांना मानणारा हा प्रभाग होता, आज